मित्रांनो, जर का तुम्ही सीटेटची तयारी करत असाल तर तुम्हाला फॅरेनहाइट कन्वर्टेड इंटू सेल्सियस आणि सेल्सियस कन्वर्टेड इंटू फॅरेनहाइट तुम्हाला आलंच पाहिजे। सामान्य मनुष्य के शरीर का तापमान 37 डिग्री सेल्सियस है। फॅरेनहाइट पैमाने में यह ताप है। ऑप्शन तुमच्या पुढे आहे। आता लक्षात घ्या, सेल्सियसला जर तुम्ही फॅरेनहाइट मध्ये कन्वर्ट करत असाल तर सर्वप्रथम बघा, सेल्सियस कन्वर्टेड इंटू फॅरेनहाइट असं जर असेल तर या सेल्सियसला केव्हाही मल्टिपल बाय 9/5 करा। अर्थातच तुम्ही सी इंटू डायरेक्टली 1.8 करू शकता, कारण की 9/5 म्हणजेच या ठिकाणी भागाकार जर का तुम्ही दिला, डायरेक्ट सांगतो तुम्हाला 9/5 लक्षात ठेवल्यापेक्षा 1.8 डायरेक्टली केला तरी चालतं। या ठिकाणी 5 1 5 उरले किती, 9तून 5 गेले 4 झाले, 4चे 40 होतात पॉईंट गेल्याबरोबर, 5 8 40 होते, म्हणून तुम्ही डायरेक्टली 1.8 घेऊ शकता। आता हे केल्यानंतर त्याच्यामध्ये 32 मिळवा, केव्हाही 32 मिळवा। आता आपण प्रत्यक्षरित्या ते सॉल्व्ह करूया। बघा कसं होतं माहित आहे, सी 37 आहे, 37 मल्टिपल बाय 1.8 प्लस 32। आता याचा जर गुणाकार तुम्ही केला तर 18 7 26 नसे, म्हणजे 126 होतात, म्हणून या ठिकाणी 6 घेतले, 12 माइंड मध्ये ठेवले, 18 3 54, 54 आणि 12 म्हणजे होता 66, या ठिकाणी 66 लावले, मागून एका अंकानंतर पॉईंट आहे म्हणून इथं पॉईंट दिला, प्लस 32 जर का केले तर या ठिकाणी पॉईंट 6 येतं, 6 आणि 2 किती होते, 8 होते, 6 आणि 3 किती होते, 9 होते, म्हणजे 98.6 फॅरेनहाइट असं होऊ शकते। 37 डिग्री सेल्सियस कन्वर्टेड इंटू फॅरेनहाइट किती होणार आहे, 98.6 डिग्री फॅरेनहाइट होते। प्रॉपर आन्सर बघूया, आन्सर राईट आहे आपल्याला। दूसरा प्रश्न मी तुम्हाला होमवर्क साठी दिलेला है। सामान्य मनुष्य के शरीर का तापमान 39 डिग्री सेल्सियस है, तो फॅरेनहाइट में उसका मान कितना होगा। तुम्ही याचा आन्सर स्वतः काढा, ते आन्सर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका। जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलेला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि स्टडी बाय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।